नमस्ते मित्र हो. आज दिनांक 25 नोव्हेंबर 2025 संध्याकाळचे साधारण 7:30 वाजलेले आहेत. आज हा व्हिडिओ करण्याचं एकमेव कारण म्हणजे हा एक पेन जो आहे तो मला येताना रस्त्यावर दिसला आणि मी तो घेतला. आता मी जस्ट ह्याला लिहून बघितलं, तुम्हाला मी दाखवतो सुद्धा. हे बघा, हे माझ्याकडे नोटपॅड आहे आणि मी ह्याच्यावर हे लिहितोय. ओके, तर बघू शकताय हा पेन लिहिणार आहे. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे रिफिल पण दाखवतो तुम्हाला. हे बघा, फुल रिफिल आहे. आता मी हे व्हिडिओ करण्याचं कारण सांगतो तुम्हाला. हा पेन रस्त्यावर पडला होता, मग मी काय विचार केला, बघूया म्हणजे पेन घेऊया आपण. एकतर प्लास्टिक आहे, कुठेतरी आपण याला डंप करूया किंवा आधी चेक करूया. तर कळत न कळत अशा वस्तू विद्यार्थ्यांच्याकडनं, व्यक्तींच्याकडनं पडतात आणि निसर्गामध्ये ह्या अशाच पडून राहतात. त्याचा वापर पण होत नाही निसर्गामध्ये. प्लास्टिक जास्त पडत जातं. काय करायचं अशा वेळेला? मग मला काही उपाय सुचले होते की अशा वस्तू आपण वापरू शकतो, प्लस आपण डस्टबिनमध्ये टाकू शकतो. आता ह्याला दुसरा ऑप्शन असा आहे की ज्याच्याकडनं हा पेन पडलाय, कदाचित नकळत पडला असेल, मी असं म्हणत नाही की जाणून बुजून, पण आपला जो पेन आहे त्याचं गांभीर्य असावं की बाबा माझ्याकडे एक वस्तू आहे आणि ती वस्तू माझी पडली तर कुठं पडली. किंवा मी अशा आतापर्यंत एक 2-3 पेन अशा म्हणजे मला सापडलेले आहेत. जसं की ते रस्त्यावरनं जात असताना ह्या मी बघितल्या. तर आता असं झालं की आम्ही पूर्वी पेन वापरायचो अगदी शेवटच्या थेंबापर्यंत, म्हणजे तो पेन रिफिल संपायची आणि आम्ही पेन बदलला नाही, आम्ही रिफिल बदलायचो. आता हे जे यूज अँड थ्रो कॉन्सेप्ट आलेले आहेत आणि थोडा सिरियसनेस कमी झाला आहे पेन वापरण्याबद्दलचा. आता माझ्याकडे एक पेन आहे, बघा, मी मल्टी कलर पेन वापरतो. हा पेन जवळजवळ माझ्याकडे आता 8 महिने झालं पेन आहे आणि आता याची एक रिफिल संपत आली, बघू शकता तुम्ही. निळ्या रंगाची रिफिल संपत आलेल्या, बाकीच्या रिफिल आता थोड्या थोड्या संपत आलेल्या आहेत, पण कंटिन्यू माझ्याकडे तो पेन असतो. तर हे सुद्धा एक चॅलेंज आहे की बाबा माझा पेन म्हणजे एकच पेन असावा आणि रिफिल बदलावी. तर थोडा याचा विचार करावा समाजातल्या सर्वच घटकांनी, विद्यार्थी असो, प्रोफेशनल लोक असो. तर एक सजेशन होतं म्हणून एक सहज व्हिडिओ बनवलेला आहे. बघा याचा काय उपयोग होतो का ह्या विचारात.